नमस्कार मित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत प्रभावी, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी भाषण घेऊन आली आहे। या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळेल। हे भाषण तुम्ही लिहूनही घेऊ शकता। चला तर मग कोणताही वेळ न घालवता सुरू करूया आजचे दमदार स्वातंत्र्य दिन भाषण। आदरणीय व्यासपीठ, मुख्य अतिथी, पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या ऊर्जेने सळसळणाऱ्या तरुण देशबांधवांनो, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। आज आपण सर्वजण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे अत्यंत उत्साहाने एकत्र आलो आहोत। सर्वप्रथम माझ्या सर्व तरुण मित्रांना आणि देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आजचा दिवस हा केवळ राष्ट्रध्वज फडकवण्याचा किंवा राष्ट्रगीत गाण्याचा औपचारिक दिवस नाही। हा दिवस आहे एका महाकाय क्रांतीच्या इतिहासाचे सिंहावलोकन करण्याचा। आज आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत तिची किंमत आपल्या पूर्वजांनी आपल्या रक्ताने चुकवली आहे। 150 वर्षांची गुलामगिरी, जुलमी ब्रिटिश राजवट आणि त्याविरुद्ध पेटून उठलेला हा अखंड भारत देश। जेव्हा आपण स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली। स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता बदल नव्हे तर रयतेचे कल्याण आणि स्वाभिमान होता। हाच स्वराज्याचा विचार पुढे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा मुख्य पाया बनला। 1857चा स्वातंत्र्य समर असो की मरण डोळ्यांसमोर दिसत असतानाही हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू असोत, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा अशी गर्जना करत आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस असोत की अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या बळावर बलाढ्य ब्रिटिश सत्तेला झुकवणारे राष्ट्रपती महात्मा गांधी असोत, या प्रत्येकाचे बलिदान आणि त्याग हा आपल्या देशाचा पाया आहे। आजच्या दिवशी या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांना मी कोटी कोटी प्रणाम करते। मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण या अथांग देशाला एका सूत्रात बांधण्याचे आणि लोकशाहीचा भक्कम पाया रचण्याचे महाकाय कार्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले। त्यांनी आपल्याला जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिले। बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची देणगी दिली। आज आपण जे वैचारिक आणि सामाजिक स्वातंत्र्य अनुभवत आहोत ते या संविधानामुळे शक्य झाले आहे। त्यामुळे आजच्या तरुणाईने संविधानाचे रक्षण करणे आणि त्याचे पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे। स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, मला 100 ऊर्जावान तरुण द्या, मी या देशाचा कायापालट करून दाखवेन। आज आपला भारत जगातील सर्वात तरुण देश आहे। आपली 65% जास्त लोकसंख्या ही तरुण आहे। याचा अर्थ असा की आज जगाचे भविष्य ठरवण्याची ताकद या भारतात आणि विशेषतः आपल्यासारख्या कॉलेजच्या तरुणांमध्ये आहे। तंत्रज्ञान असो, अवकाश संशोधन असो, इस्रोचे यश असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा उद्योग, भारताने आज जागतिक पातळीवर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे। परंतु आज या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र मंचावरून बोलताना आपल्याला एका गोष्टीचे आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे। आज आपण खरोखर स्वतंत्र आणि वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ झालो आहोत का? आज आपल्या देशासमोर गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी यांसारखी मोठी आव्हाने उभी आहेत। कॉलेजचा तरुण म्हणून आज आपली जबाबदारी काय?
फक्त 15 ऑगस्टला सोशल मीडियावर देशभक्तीचे स्टेटस ठेवणे किंवा देशभक्तीपर गाणी ऐकणे म्हणजे देशभक्ती नव्हे. खरी देशभक्ती तेव्हाच सिद्ध होईल. खरी देशभक्ती तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा आपण रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे रक्षण करू. खरी देशभक्ती तेव्हाच दिसेल. खरी देशभक्ती तेव्हाच दिसेल जेव्हा आपण आपल्या माता भगिनींचा आणि देशातील प्रत्येक नागरिकाचा आदर करू. खरी देशभक्ती तेव्हाच असेल. खरी देशभक्ती तेव्हाच असेल जेव्हा आपण जात, धर्म, प्रांत यांसारख्या संकुचित भिंती तोडून प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय म्हणून एकत्र उभे राहू. मित्रांनो, आज आपण जे उच्च शिक्षण घेत आहोत त्याचा उपयोग केवळ स्वतःचे बँक बॅलन्स वाढवण्यासाठी करू नका. आपल्या बुद्धीचा, कौशल्याचा आणि ऊर्जेचा एक छोटासा भाग या देशाच्या प्रगतीसाठी, समाजातील शेवटच्या घटकाचा अंधार दूर करण्यासाठी वापरा. देशाच्या समस्यांवर केवळ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर टीका करण्यापेक्षा त्या समस्या सोडवणारे सोल्युशन मेकर बना. चला, आज या ऐतिहासिक दिवशी आपण सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा करूया. आपण शिवरायांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या संविधानाचा आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचा मान ठेवून असा भारत घडवू जिथे महिलांना सुरक्षित आणि समान हक्क मिळतील आणि जिथे प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाने जगता येईल. शेवटी राष्ट्रकवींच्या सुंदर ओळींनी मी माझ्या भाषणाची सांगता करते. अनेकतेत एकता हीच आमची शान आहे. अनेकतेत एकता हीच आमची शान आहे. म्हणूनच माझा भारत देश महान आहे, महान आहे. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. धन्यवाद. अजून एक सुंदर अशी चारोळी भाषणाच्या शेवटी वापरण्यासाठी. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याची पहाट उजाडली. वीरांच्या अमर बलिदानाने भारतमाता मुक्त झाली. तिरंग्याचा मान सदैव उंच राहो आपल्या हातात. जय हिंदचा जयघोष घुमत राहो. जय हिंदचा जयघोष घुमत राहो प्रत्येक भारतीयाच्या ओठात. धन्यवाद मित्रांनो. हे स्वातंत्र्य दिनाचे भाषण तुम्ही मनापासून ऐकले, लिहिले आणि हे भाषण तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार मराठी भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओसह. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. धन्यवाद.